कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी तुका म्हणे छंदे येणे मोहिले गोविंदे तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे वेधिले मोहिले असे पाठ आहे. बाळकृष्णांदा घरी आनंदल्या नर नारी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हे सुदर्शन होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपल्या सभा समस्त साधू संतांची महामुनी विरक्तांची पंडित वाचक पाठक ज्ञानी यांची या सकळा ते विनवणे. ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय करुणा 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 अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बुज तेजस्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ती भजे ज्ञानदेवं गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. सर्वांच्या समोर म्हणून दाखवलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबारा यांचा चार चरणाचा काला या प्रकरणातील असणारा गोड चिंतनीय असा अभंग भगवान श्री नंदनंदन कृष्णांच्या समोर पांडुरंगाच्या समोर विश्वमाऊली ज्ञानोबाराय भगवान चंद्रेश्वरांच्या समोर श्री गुरु निवृत्तीनाथांच्या समोर आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ भाविक सज्जनांच्या समोर कीर्तन या माध्यमातून सेवा करावी
म्हणून अभंग जगद्गुरूंचा घेतला विठ्ठल. अभंग काला या प्रकरणातील आहे. काला या प्रकरणात 79 अभंग आहे. पैकी 194 क्रमांकाचा मामासाहेबांच्या गाथ्यातील हा गोड चिंतनी असा अभंग. अभंगावर काही एक विवेचन करण्यापूर्वी थोडी प्रस्तावना सांगावी लागेल. आणि म्हणून आज श्री क्षेत्र पाथरशंबे तालुका चांदवड जिल्हा नाशिक दंडक अरण्यामध्ये आपण बोलतोय. समोर भगवान चंद्रेश्वर महादेवाचं स्थान आहे. बाजूला आदिशक्ती सप्तशृंगी मातेचं स्थान आहे. इकडे श्री गुरु निवृत्तीनाथ आहेत. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक भगवान महादेव. सौराष्ट्रे सोमनाथांच असो. त्र्यंबकेश्वरांच्याही चरणावरती इथल्या सर्व देवदेवतांच्या चरणावरती नमन करतो. आणि अशा या पावन परिसरामध्ये आपल्या या पाथरशंबे गावात महाले वस्तीवर हा कार्यक्रम आहे. महाले असतील, ठाकरे असतील, पवार असतील, या सगळ्या परिसर आणि सर्व ग्रामस्थ, भजनी मंडळ, परिसरातील सर्व भजनी मंडळ, गुणीजनांच्या, श्रोत्यांच्या, इष्टमित्र जे काही असतील सर्व, या सगळ्यांच्या अथक प्रयत्नामधून सर्वांच्या तन मन धनाने आणि आपण वैकुंठवासी गुरुवर्य आप्पासाहेब कुंजाराम आप्पांच्या या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने पहिल्या वर्षी सप्ताह केला. मध्ये थोडंसं आपण संकुचित आणि या पद्धतीने केलो. एका दिवशी असा कार्यक्रम केला. परंतु पुन्हा असं वाटलं की सगळ्यांनी जर एकत्रित आलो आपण तर भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपण करू शकतो. आणि म्हणून या 5व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा 3 दिवसाचे कीर्तन आहे. आज 4था दिवस काल्याच्या कीर्तनाने आपण सांगता करावी असा सर्वानुमते आपण विचार केला. आणि सर्वांच्या या प्रयत्नामधून अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह, त्यामध्ये काय बोलावं आता तर मग गाथा, श्री गुरु तुकोबाऱ्यांच्या गाथ्याचं पारायण, भजन नाही बरं, पारायण केलं. काही कारणामुळे ते अजून चालू आहे, गाथ्याची समाप्ती झालेली नाही. आम्ही करणार आहे बाकी. आता एवढ्या कमी वेळेत काय करायचा मोठा प्रश्न होता. असो, तुकोबाऱ्यांची इच्छा होती, तसं झालं. आणि असं श्री गाथ्याचं पारायण झालं. तुकोबाऱ्यांच्या गाथ्याचं पारायण आहे. हरिपाठ काकडाचा सुंदर प्रकारचा आणि गेल्या पहिल्या दिवसापासून या ठिकाणी उपस्थित आहे. आणि सर्वांच्या आता सांगता म्हटली की तुम्ही सर्व बहुश्रुत थोरा मोठ्यांच्या आणि मुखातून श्रवण करणारे आहात. मी तसा खूप छोटा आहे, माझा काही एवढा अभ्यास नाही, पण तरी सुद्धा वडिलांनी आपल्या आणि मागच्यांनी जसं जसं आणि परंपरा घालून दिली, दंडक नियम केला, त्या पद्धतीने आपण आणि काल्याच्या या प्रसंगात प्रविष्ट आहोत. सांगतेचा हा दिवस आहे, पण भगवंताच्या गोड अशा लीला आपण वर्णन करावे असं साधू संतांनी आपल्याला शिकवलं. आपल्याला सर्व माहिती सांगून आपला वेळ घेत नाही, एका तासात कीर्तन करा असं आहे. ठीक आहे, वेळेच्या आता आपण करण्याचा प्रयत्न करणार, कारण मला जास्त काही येत नाही. त्यामुळे मी माझी परीक्षा ते सर्व परीक्षक म्हणून या ठिकाणी आहेत आणि आम्ही खानदेशवासी, आम्हाला सांभाळून घ्यावं एवढीच विनंती आहे. विठ्ठलावा विठ्ठल. बाबा आता सगळ्यांचे नावं घेणं मला वेळ चालला आहे. सर्वांना सर्वांचे नाव माहीत आहे आणि सर्व प्रेमळांच्या संगतीमध्ये आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ विचारवंतांच्या आणि समोर हे आणि थोडंसं चिंतन मांडायचं. अभंग आणि म्हटलं काल्याचं कीर्तन म्हटलं की वक्ता बांधलेला आहे. एक म्हणे कशाने बांधलंय? चराटाने. ठीक आहे, असा तो विषयाशी संबंधित असा आहे. काल्याच्या दिवशी भगवंताच्या गोड लीला, पण लीला तर भगवंताने अनंत ठिकाणी केल्या. द्वारकेत केल्या, मथुरेत केल्या, गोकुळात केल्या, काय काय नाही केलं देवाने, पण सर्व सांगायचं नाही.
काय सांगायचं? चरित्रात उच्चारावे कोणी चरित्र ते दर्शक सर्वनाम ते हे वापरलं, बाकीचं नाही. फक्त तेच ते म्हटलं की निर्देश केलाय. या पहिल्या कडव्याच्या पूर्वार्धात ते शब्द वापरला, पण ते म्हणजे कोणतं याच चरणाच्या उत्तरार्धामध्ये त्याचं उत्तर दिलं. चरित्र ते उच्चारावे, विचारावे नाही, आचरावे नाही. रात्रीच्या बाबांनी सांगितलं फक्त उच्चार करा. आता उच्चार करा, पण किती करा याला बी मर्यादा नाही, नियम नाही. चरित्र उच्चारायचं असेल तर वक्ता स्वतंत्र आहे. त्याने वेळ पाहून तेवढं ते विस्तारावे का विचारावे का उच्चारावे? उच्चारावे, विस्तारावे नाही. म्हणे काल्याचं कीर्तन 5 तास आमच्या खानदेशातील वैभव होते. गुरुवर्य नामदेव ते बांधतील, न बोलताही बांधू शकता बरं का. हे अगोदर अगोदरच बांधायला पाहिजे. बरं ठीक आहे, आता न बोलता आपण करूया. तर खानदेशातील गुरुवर्य नामदेव बाबा रवंजेकर भांबरे सोनार समाजाचे होते. रवंजेचे ते ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तन तुकाराम महाराज चाळीसगावकर नामदेव बाबा 5 तास कीर्तन, 5 येन 6 येन 7 तास आहे असं हे वैभव. मुद्दा एवढाच आहे, चरित्र ते विस्तारावे नाही तर उच्चारावे. थोडक्यात आपण त्याचा उच्चार करू शकतो. उच्चाराला कालमर्यादा नाही. विठ्ठल विठ्ठल देवी गोकुळी, जे देवानं गोकुळामध्ये केलं ते अभंग आपण जो निवडलेला आहे. काय असं घडलं की भगवान आनंदाचं प्रतीक, भगवंताचं नावच आनंद आहे. आनंद हे देवाचं एक नाव आहे. या अभंगाची भूमिका जर या ठिकाणी आपण पाहायची ठरवली, जगद्गुरु तुकोबारायांनी अनंत आणि प्रकरणाचा विचार केला. पण जेव्हा भगवंताच्या काला या प्रकरणाचा विचार करत असताना गोकुळामधल्या स्थितीचं, परिस्थितीचं नाही बरं का, या अभंगाचा प्रतिपाद्य विषय काय आहे. या अभंगामध्ये महाराज गोकुळामध्ये जेव्हा भगवान त्यांचा प्रादुर्भाव झाला तेव्हा त्या गोकुळामध्ये काय स्थिती होती त्या स्थितीचा विचार सांगतात. काय स्थिती होती, गोकुळामध्ये काय वातावरण होतं, त्यांच्या सुखाला पारावार नाही, पण त्या सुखाचं कारण काय. अभंगाचं गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा. Oh
महाराज म्हणतात की गोकुळात काय स्थिती होती. आता भगवान कसे आले, काय झाले, सर्व तुम्हाला माहिती आहे. नित्य आपण ते ऐकत असतो, म्हणून पटकन अभंगावरती आलो. एकदा थोडा प्रवेश केला की थोडा विस्तार करायला बरं. म्हणून आता भगवान मथुरेमध्ये वसुदेव देवकींचा विवाह झाला, वरात निघाली, आकाशवाणी झाली, हे सर्व घडलं. भगवान 6 ही मुलं मारून टाकली. 6 ही मारित दुराचारी. 7व्यांदा गर्भच काढून दिला योगमायेने. आणि 8व्यांदा भगवान आईच्या उदरामध्ये भाव तयार केला. फक्त भगवंताचा योनी संभव आणि प्रादुर्भाव नाहीये. भगवान प्रगट होतात. 7 वर्षाची मूर्ती, शंख चक्र गदा पद्म. तुम्ही कोण आहात, तुम्ही काय तप केलं. कृष्ण गर्भ पहिला, नंतर वामन अवतार, नंतर मी आता कृष्ण बनून आलो. तुम्ही मागितलं होतं तुझ्यासारखा मुलगा, माझ्यासारखा मीच आहे, आणि म्हणून तुम्हाला माझ्यासारखा जर पाहिजे असेल तर हा माझा 3रा अवतार आहे. विठ्ठल पण वेदना झालेल्या नाही. परंतु भगवान असे प्रगट का झाले तर मी प्रगट झाल्यानंतर पोटातून पडेल असं मला भास होईल, तेव्हा काय करायची योजना प्लॅन करण्यासाठी, नियोजनासाठी मला यावं लागलं. इथून तुम्ही मला उचलायचं आणि गोकुळामध्ये नेऊन ठेवायचं. मग त्यांनी विचारलं. आता हे सगळं घडलं. वसुदेवांनी काही प्रश्न केले. पाणी आहे, कुल्प आहे वगैरे, याची चिंता करू नका. आता मी आलोय ना, संकटांचा पूर्ण लय होईल, चिंता करायची नाही. मला फक्त इथून न्यायचं, यमुनेच्या पलीकडे गोकुळामध्ये नेऊन ठेवायचं. आणि तिथे बाकी एक मुलगी जन्माला आली असेल, तिला उचलायचं आणि इथेच यायचं, कुठेच जायचं. आणि आल्यानंतर मग पुन्हा जसं तर पुढचं मग पाहू काय करायचं ते. विठ्ठल ठरल्याप्रमाणे. आता याच्यावरती तर्क करणारे लोक खूप आहेत. तर्क, वितर्क आणि कुतर्क. तर्क हे शास्त्र आहे, पण जास्तही तर्कवादी माणूस नसावा. तर्क करणं न्यायशास्त्राचं पहिलंच अंग आहे. तर्क. असं का, असं का नाही. एकानं मग विचारतात, तिथे टोपलं आणलं कुठून म्हणे. भगवंताला छोट्या टोपलं असेल किंवा काय जे असेल ते नेलं तर असेल की देवाला. ते कसं काय आणलं, कुठून आणलं. आता काय याला काही उत्तर आहे आणि काही प्रश्न आहे का. अरे देवाला एवढं विश्व निर्माण करता येतं, त्याला हे बाकीच्या गोष्टी करता येते. कुल्प तोडता येतात, त्यांना झोपवता येते, सर्व करू शकतो भगवंताला. परंतु चैतन्य महाराजांच्या मुखातून ऐकलं. धारूरकर शास्त्री होते, त्यांच्याकडे त्यांनी जेव्हा जेव्हा अशा काही संत वाङ्मयामध्ये प्रश्न निर्माण होतात, संगती लागत नाही, तर्क काम करत नाही, तेव्हा तिथे लीला म्हणावी आणि शांत राहावं. आणि जेवढ्याही लीला भगवंताने केल्या त्या कृष्ण अवतारामध्ये केल्या. तसं तर सर्व अवतार लीलाच केले. लीला ही सुद्धा देवाची लीलाच आहे. आणि तिथून मग जातात, त्या मुलीला आणतात, मुलगी रडायला लागते, कंसाला कळतं, पाय पकडले, गरगर फिरवली आणि ती हातातून सटकली. मी तुला सापडणार नाही, माझ्या अगोदर तुला मारणार आहे. आता तो गोकुळात आहे हे बोलले का नाही हा विचाराचा भाग आहे. असो. आणि मग तिथे सकाळ झाली आणि नंदराजांची बहीण आहे सुनंदा. नंदा, सुनंदा, यशोदाशी नाव आहे त्यांचे. सुनंद, सुनंदा तिने पाहिलं आणि वहिनींच्या पुढ्यामध्ये जो बाळ आहे इतका मोहक आहे आणि तशीच पळत गेली. नंदराज दोहन करत होते गाईच. एवढा आनंद, एवढा आनंद. भैया आपके घर लाला भयो है. आणि मग हे वार्ता सांगितली.
त्यांनाही आनंद झाला आणि धावत पडत आले सगळ्यांनी भगवंताला पाहिलं. मथुरेत जेव्हा भगवान कारागृहामध्ये अवतीर्ण होतात तिथे मानायचा जन्म देवाचा अवतार का गोकुळात त्याचा आणि उत्सव करायचा तो गोकुळातच करायचा. मथुरेतही करू शकत नाही कारण कारागृहामध्ये. आणि तिथे मग सर्वांना माहीत झालं की भगवान नंदनंदन नंदराजाच्या घरी अवतीर्ण झाले. नंदघर आनंद भयो जय कन्हैया लाल गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि असे भगवान प्रगट झाले. इतका आनंद. आणि मग नंदराजांनी लगेच दान धर्माला सुरुवात केली. राजाच्या घरी मोठ्याच्या घरी आणि हे सर्व आनंद असल्यामुळे आणि सर्व गोपाळ आनंदित झाले. सगळ्यांना आनंद वाटला. मग ह्या आपण जो या ठिकाणी अभंग घेतला या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. भगवान आले आणि गोकुळामध्ये सुखाचा आणि सगळ्यांना अनुभव आला. गोकुळीच्या सुखा. आता गोकुळामध्ये सर्वांना कसं काय आनंद होईल. तसं तर आमच्या या युवराज भैयाला पप्पूला मुलगा झालाय की नाही दिगंबर भाऊ त्यांना नातू झालाय पुत्र प्राप्ती झाली आहे. आनंद आहे. महाले परिवाराला आनंद होईल परंतु सर्व पात्र शेंब्याला कसं काय होईल. होईल आनंद होणार नाही असं नाही पण त्यांना जे आंतरिक आनंदाची उर्मी येईल ते सगळ्यांना येऊ शकत नाही. आईला होईल बापाला होईल आजोबाला आजीला काकांना सगळ्यांना होईल पण संपूर्ण गोकुळ सुखावलं आनंदित झालं असं तुकोबारायांचं म्हणणं. गोकुळीच्या सुखा. आता ते गोकुळ शब्द वापरला. आता ते गोकुळ म्हणजे गोकुळ क्षेत्राचा विचार करू आपण पण गोकुळ गो म्हणजे इंद्रिय. या सगळ्या इंद्रियाच्या संघात आला शरीर असं म्हणतो आपण. वेदांत किंवा तत्वाच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर गोनाम इंद्रिय आणि या सगळ्या इंद्रियांचं जे एक स्थान आहे ते म्हणजे आपलं काय आहे शरीर आहे. गोकुळीच्या सुखा. या गोकुळातल्या सर्वांना का बरं सुख झालं पण भगवान जेव्हा तिथे येणार होते त्याच्या अगोदर काही प्लॅनिंग झालं होतं. वत्सरूपी पृथ्वी हे सर्व झालं. मग कोणी कोणता अवतार घ्यायचा हे पण ठरलं. शिष्याला सांगितलं चला म्हणे मी अजिबात येणार नाही. उपवास घडले. उपवास 14 वर्षावरी केले उपोषण जाणता आपण प्रत्यक्ष. आता मी येणार नाही. शेष म्हणे मज श्रम झाले फार या लागी अवतार मी ना घेतली या लागी मी आता घेत नाही. शेषाला विनंती केली. लक्ष्मीला सांगितलं तुम्ही काय करा. कौंडिन्यपुरासी झाली तुम्ही. आणि काही अंशानं लक्ष्मी अगोदर पाठवली होती गोकुळामध्ये. गोकुळामध्ये कोण कोण आलं होतं. गोकुळातल्या नर नारी तिथल्या स्त्रिया तिथले पुरुष तिथले झाड तिथले खडे तिथले जे पशु पक्षी जीव जंतू सगळ्या खाणीमधले हे सगळे तपस्वी होते भक्त होते. 2 अवतारांची जर आपण थोडा तुलना केली प्रत्येक अवतारामध्ये भगवान एकटे कधीच आलेले नाही. कृत त्रेता द्वापर अनंत अवतार भगवान घेतात. मत्स्य कुर्म वराह हे अवतार झाले. 6 अवतार कामाचे 7व्या अवताराला भगवान रामप्रभूंच्या अवतारात सगळ्यांनाच घेऊन आले. लक्ष्मणजी भरतजी वगैरे सर्व. पण भगवान कृष्ण अवतारामध्ये प्रत्येक अवतारात भगवंताच्या सोबत भक्त असतात. येतो जातो आम्ही देवाच्या संगती. ज्ञानोबर आहे तुकोबर आहे तेव्हाही होते कृतयुगात होते. ज्या ज्या युगात अवतार घेतले जे जे अवतार झाले तेव्हा तुकोबाराय म्हणतात की आम्ही त्यांच्या सोबत होतो. ज्ञानोबाराय सोबत होते. सर्व संत हे वानर झाले एका काळात. नंतर गोपाळ झाले गवडी झाले. वेदामध्ये ज्या श्रुती होत्या
ज्या रुच्या होत्या, जे मंत्र होते, त्या वेदामध्ये असल्यामुळे त्यांना असं वाटलं, वेदालाही वाटलं आपण भगवंताची प्राप्ती करू शकतो, भगवंताला त्याचं वर्णन करू शकतो, पण वेद जाणू गेला पुढे मौनावला. मग त्या वेदालाही कळालं नाही, वेदासी तो बाई कळलीच नाही, वेदालाही कळाला नाही तो.